Welcome students. Today we will discuss the example number 7 on multiple choice examination with the 3 possible answers. एक multiple choice question मध्ये किती answers आहेत? 3 possible answers. For each of the 5 question, किती question तर जगा सांगितलं 5 question. What is the probability that candidate would get 4 or more answer correct just by guessing? 4 आणि काय त्याच्यापेक्षा जास्त आन्सर काय होणार आहे? करेक्ट येणार आहे. बरोबर नाही? ओके का? मग आता काय आता प्रयोग आहे? किती क्वेश्चन जर का सांगितलं? 5 क्वेश्चन जर का सांगितलं. We consider 5 questions. 5 क्वेश्चन म्हणजे n क्लिअर झाला. किती येणार? 5. आता x काय लिहायचं? x काय असतं? नंबर ऑफ क्वेश्चन्स आन्सर करेक्ट. इथे म्हणायचं नंबर ऑफ क्वेश्चन्स आन्सर इज करेक्ट. ओके, त्याचा आन्सर करेक्ट आहे. असे किती क्वेश्चन्स आहेत? त्यानंतर मग शेंडीवाला पी काय? प्रोबॅबिलिटी ऑफ करेक्ट आन्सर काय? 3 मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. तिन्ही पैकी एक काय असतं? बरोबर असतं माझं उत्तर. मग किती पॉसिबिलिटी? 1/3. 3 पैकी एक बरोबर असतं. मग रॉंग किती असतात? म्हणजेच 1 - p म्हणजे 1 - 2 1/3 किती आलं? 3 म्हणजे उत्तर आलं 2/3 किती आलं? रॉंग असतं. एकदा का एनपीक्यू आपल्याला मिळाला की आपण काय म्हणतो? x follows the binomial distribution. np तर n ची किंमत असली n आपलं किती क्वेश्चन करायचं आहे? 5 आणि p ची किंमत किती राहते? 1/3. आणि मग the PMF of random variable x is given by, आज म्हणण्यापेक्षा given by म्हणून, given by काय देत आहे आपल्याला? कॅपिटल P of capital X is equal to small x, NCx p raised to x p raised to n minus x. आणि मग सेमच फॉर्म्युला आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॅपिटल X is equal to स्मॉल x n किती? 5 cx माहित नाही त्याची किंमत आहे 1/3 रेज टू किती? x तर 2/3 रेज टू 5 minus x. आता मला सांगा x च्या कोणत्या किंमती तुम्ही विचार करणार? एकही प्रश्न बरोबर येणार नाही. 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5. ओके ना? असं पण देऊ शकतो. हे टोटल काय झालं तुमचं? पीएमएल. काय मला झाला? पीएमएल. बरेच वेळा असा प्रश्न दिला जातो फक्त सांगितलं 2 मार्काला फाइंड पीएमएल किंवा 1 मार्काला पण आपल्या एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. फाइंड पीएमएफ ऑफ दिस क्वेश्चन इज. क्वेश्चन मोठा लांबच दिलेला आहे, फक्त आपल्याला एवढं कळायला सांगितलं पीएमएफ. हे आपल्याला याची रचना करता आली पाहिजे. एक्स पर्यंत आपण येऊन गेलो का 2 मार्क आपल्या केसमध्ये. मग आता काय म्हणतात? कशासाठी काय सांगितलं? प्रोबॅबिलिटी ऑफ कोणाची प्रोबॅबिलिटी काय सांगितली? 4 or more. 4 or more म्हणजे काय सांगितलं? 4 आणि 5. 4 or more करेक्ट आन्सर. ओके, म्हणजे उत्तर काय सांगितलं? x greater than 4. मग आता 4 पेक्षा मोठं कोण? 4 x is equal to 4 plus x is equal to 5. आणि मग x is equal to 4 साठी 5c4 1/4 raised to 4 2/4 raised to 5 minus 4 म्हणजे किती आलं? 1. इथं 5 minus 4 लिहिलं तरी चालेल. प्लस 5c5 1/4 raised to 5 2/4 raised to 5 minus 5. मग आता 5c4 उत्तर 5. इथे किती आलं? पुढची केस 1
म्हणजे मला वाटतं 80 मध्ये यायला हरकत नाही आणि 5वा घात 243 यायला पण हरकत नाही. डायरेक्टच 5वा घात देऊन टाकू बरोबर ना. 5 येतो ना बरोबर आणि मग 2चा किती शिल्लक राहिले 1 म्हणजे गुणले किती राहिलं 2 होतच यायला. मी तर डायरेक्ट केलं किती वाजला 5 घात 5 इथे 2चा 1 शिल्लक राहिला. पुढं 1 इथं 1/243 पुढं 1 कारण की एव्हरीथिंग रेस्ट टू काय झालं 1 ऑलवेज आणि मग उत्तर किती आलं इथं 10/243 प्लस 1/243 ही आन्सर बिकम 11/243 बरोबर आहे का. दॅट इज आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. ओके 8 नंबरचं एक्झाम्पल आहे. अ पर्सन बाईज अ लॉटरी तिकीट इन 50 लॉटरीज. ठीक आहे. In each of which he chanced to winning a prize 1/100. 100 लॉटरी तिकीट घेतली एखादा विन होऊ शकतो. Find the probability that he will win a prize at least one. कमीत कमी एकदा मिळेल. एक्झॅक्टली 1 एकदाच मिळेल. At least twice. एवढे प्रश्न आपले विचारलेले आहेत. ओके बघा काय सांगितलं तर आपल्याला अ पर्सन बायज अ लॉटरी तिकीट इन 50 लॉटरीज. वेगवेगळ्या प्रकारची नावं असतात लॉटरीवरती आणि त्यापैकी कोणते 50 तिकडे घेतले म्हणजे यांची संख्या जर आपली फिक्स झाली किती बरोबर आहे. चला पुढे काय सांगितलंय चान्स टू विनिंग अ प्राइज. मग आता एक्स काय करणार एक्स लेट एक्स काय असणार नंबर ऑफ विनिंग प्राइज किती वेळा तो विन होणार. त्यानंतर शेंडीवाला पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग प्राइज. विनिंग प्राइज विनिंग प्राइज आणि मग काय प्रॉब्लेम दिलेले मग आयटम दिलेले 1/100 मग तो विन होणार नाही असे किती 1 minus 1/100 मग x follows the binomial distribution of np. यांची किंमत आहे 50 आणि p ची किंमत आहे 1/100. D PMF of random variable x is given by probability of capital X equal to x, NCx, p raised to x, q raised to n minus x. Probability of x is equal to small x, 50cx, 1/100 raised to x, 99/100 raised to 50 minus x. Okay. आणि मग x इक्वल टू x कसं राहणार 0 1 2 अप टू सगळे प्राइस होती. किती तिकडे काढले तर 50 100 काढू शकत नाही. 100 पर्यंत आपण पोहोचलो नाही. ओके का. आता पुढे जायचंय मला काय विचारलं रे मला पहिला प्रश्न त्यांनी प्रोबॅबिलिटी ऑफ ॲट लिस्ट 1 कमीत कमी एकदा तरी तू जिंके म्हणजे याचा अर्थ काय एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू काय आपली त्याची पद्धत माहिती. आता 1 पासून जर सुरुवात केली तर 50 पर्यंत मला जवळ करेल कळत पूर्ण. मग मी डोकं लावणार खाली 1 minus product of x strictly less than 1 आणि म्हणून उत्तर काय येईल 1 minus product of x equal to 0. 1 च्या पेक्षा कमी कोण येईल 0 आणि मग 1 minus 0 साठी करा 50c0 then 1/100 raised to 0 and 99/100 raised to 50.
ओके आणि मग उत्तर काय आलं 1 मायनस याचं उत्तर 1 याचं 1 99 upon 100 raised to म्हणून उत्तर आलं 1 minus 99 upon 100 raised to 50 that is our answer. झालं का? चला पुढं 2 नंबरचा प्रश्न सोडू. काय झालंय प्रॉपर्टी एक्झॅक्टली वन. एक्झॅक्टली 1 म्हणजे काय प्रॉपर्टी ऑफ x is equal to 1 साठी विचार करायचं. मग काय उत्तर येईल 50 से 1 1 upon 100 raised to 1 तर 99 upon 100 म्हणजे किती आलं 49. आता इथे किती आलं उत्तर 50 into 1 upon 100 into 99 upon 100 raised to 49. इथं 52 जा म्हणजे 1 upon 2 times 99 upon 100 raised to 49. हेच उत्तर असलं पाहिजे. बरोबर का? 3 नंबरच्या केस कडे आलो आपण. प्रॉपर्टी ऑफ at least twice. याचा अर्थ काय प्रॉपर्टी ऑफ x ग्रेटर दॅन इक्वल टू किती कमीत कमी 2 तर पाहिजे. मग आता आपलं 1 मायनस प्रॉपर्टी ऑफ x लेस दॅन 2 म्हणजेच उत्तर काय 1 मायनस प्रॉपर्टी ऑफ x इक्वल टू 0 आणि प्लस प्रॉपर्टी ऑफ x इक्वल टू 1. मग आता 0 साठी देखील आपण उत्तर काढले 1 साठी पण काढले. 0 साठीचं उत्तर काय 199 upon करेक्ट 1 minus 99 upon 100 raised to 50. नाही हे 50 इकडचं उत्तर आहे. वेट हेच 1 minus 99 हे ग्रेटर दॅन 1 साठी 99 upon 100 raised to 50 प्लस याचं उत्तर किती आलं 1 upon 2 99 upon 100 raised to 40 काय कॉमन 99 upon 100 raised to 49. करेक्ट. जो लहान घातांक आहे तो कॉमन काढा. राहिला किती 99 upon 100 प्लस 1 upon 2 करा कॅल्क्युलेशन 1 minus 99 upon 100 49. इथं छेद समांतर कारण ठरलं छेद 50च राहणार 100च राहणार. इथे किती 50 ने गुणावं लागतं म्हणजे किती आलं 99 अधिक 50 छेद 100. मग उत्तर किती आलं 1 minus 99 upon 100 raised to 49. हा 149 upon 100 किंवा 100 चा घात किती करा आता तुम्ही 50 केला चालतो नाही मग 149 मल्टिप्लाय करा. ओके चला. In a box floppy disk it is known that 90% will be काय 1 म्हणजे फ्लॉपी डिस्क ज्या असतात कमीत कमी 90% जरी काय होतात त्या कामाच्या असतात आणि काही चालत पण नाही. तर सॅम्पल ऑफ 3 डिस्केस इज सिलेक्टेड म्हणजे आपण त्यात किती घ्यायचे फक्त विचार किती घ्यायचे आता किती डिस्क वापरायचे आपल्याला ऍट रँडम 1 2 त्यानंतर काय सांगितलंय ऑल 3. ओके मग आता इथं काय म्हणतात मला काय सांगितलं आपल्याला अ सॅम्पल ऑफ 3 of the floppy disks. Is selected at random. असा आपला प्रयोग घडलाय. मग आता x काय करणार आहे लेट x काय असतो लेट कॅपिटल x काय होणार आहे नंबर ऑफ फ्लॉपी डिस्क आर 1 किंवा इज 1 आर त्याच्यातले किती नंबरचे फ्लॉपी डिस्क 3 घेतले आपण किती वर्क होतात त्याचा आपल्याला सांगितलं. मग किती होईल एकही वर्क होणार नाही 1 होईल 2 होईल 3 होईल त्याच्यापेक्षा जास्त उत्तर आपला असणार शेंडीवाला पी probability of disk
डिक्सेस 1 किती सांगितलं किती त्यात 90% 95 म्हणजे 95 किती 100 पैकी 95% काय होतात त्या चालूच असतात मग आता बंद किती असते 1 minus 95 upon 100 म्हणजे उत्तर आलं 5 upon 100 हे काय असते बंद असू शकतात मग आपल्याला x फॉलो सरळ मिळाले आपल्याला x फॉलोचं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन np 3 ची किंमत आहे 95 upon 100 झालं hence the PMF of random variable x is given by property of capital X equal to small x ncx q raised to x q raised to n minus x property of that is capital X is equal to small x 3cx 95 upon 100 raised to x बरोबर 5 upon 100 raised to काय 3 minus आता आपला एक चालू आपला काय property of ones काय झालं property of ones आता इथं काय घ्यायचं रे एक्झॅक्टली 1 घ्यायचं का 1 पेक्षा जास्त घ्यायचं कसं घ्यायचं property of 1 सांगितले त्यानंतर property of 1 बरं असं पाण्यात फॉल्ट झाला मी वाचलं पण वाचलं प्रॉडक्ट ऑफ एक्स इक्वल टू किती आलं एक काही चालू नाही हा काय उत्तर आहे 3c0 95 upon 100 raised to 0 5 upon 100 raised to 3 किंवा 0 उत्तर आलं 1 5 upon 100 raised to 3 उत्तर आलं 5 upon 100 raised to 3 बदललाय त्यानंतर पहिला आकडा संपला दुसरं काय सांगितलं प्रॉपर्टी ऑफ 1 म्हणजे प्रॉपर्टी ऑफ x इक्वल टू 1 3c1 95 upon 100 raised to 1 5 upon 100 raised to 2 उत्तर आलं 3 into 95 upon 100 इथं 5 upon 100 raised to 2 मला तो उत्तर पण लिहिता येऊ शकतं एवढं काय अवघड नाही 125 छेद 6 एवढं काय बघ त्या चाला बदलायला देऊ नका बर पुढं 95 upon 100 कार्यक्रम तुला काय पुढं ओके गुणिले किती 25 चालेल ना 25 75 गुणिले 95 भागिले काय असेल ते सांगतो 10 लाख झालं ना तुम्ही काढायचं ते तुला आपण मला जमत नाही x equal to 2 काढताना काय होईल 3c2 95 upon 100 raised to किती आलं 2 5 upon 100 raised to किती आलं 1 उत्तर किती आलं फक्त 3 आलं 3c2 ला पण उत्तर किती येतं 3 येतं मग काय उत्तर येतं 95 चा स्क्वेअर अपॉन into 5 upon 1000 त्याच्यानंतर उत्तराला 15 into याचा वर्ग करा मला 90 का 90 25 असं द्या तुम्हाला नाही जमलं राहू द्या आपलं काय घेतो झालं तिसऱ्याचं उत्तर चौथं काय सांगितले प्रॉपर्टी ऑफ all three of the sample will work मग काय प्रॉपर्टी ऑफ x इक्वल टू काय म्हणजे उत्तर काय आलं 3c3 500 raised to 500 raised to 0 उत्तर आलं 1 95 100 raised to उत्तर 95
झालं का? Find the probability that throwing at most 2 sixes in a 6 thrown a single die. Die किती वेळा टाकायचा? 6 times. A single die is thrown 6 times. म्हणजे आम्हाला कोणाची किंमत n मिळाली? equals to 6. यांची किंमत आपल्याला मिळाली, बरोबर आहे का? त्यानंतर लेट एक्स फॉलोज काय सांगितलं? नंबर ऑफ सिक्सेस. नंबर ऑफ सिक्सेस. मग शेंडीवाला पी क्वालिटी ऑफ सिक्सेस काय? डाय टाकल्यानंतर तो किती वेळा टाकू दे आपण? 6 किती वेळा मिळणार आहे? एकदाच मिळणार आहे. 6 पैकी एकदा 6 मिळणार आहे. 1 2 3 4 5 6. मग आता क्यू ची किंमत काय? 5 मायनस म्हणजे किती आलं? 1 मायनस 1 अपॉन 6 म्हणजे आलं 5 अपॉन 6. मग x फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन ऑफ n इज इक्वल टू 6, p इज इक्वल टू 1 अपॉन 6. आणि मग हेन्स t PMF of random variable x is given by काय होईल? Probability of x equal to small x. Probability of म्हणजे NCx p raised to x p raised to n minus x. That is probability of x equal to x 6x 1 upon 6 raised to x 5 upon 6 raised to 5 6 minus x. आणि मग एक्झाम्पल काय सांगितलंय आपल्याला? throwing at most 2 sixes. किती सिक्सेस येऊ शकतात? जास्त जास्त बस सांगितलं एकच्या बाजू काय काय? 0 0 1 2 1 2 3 साईडच्या साईडवर आपण 6 लिहू शकतो. ठीक आहे ना? मग सांगा प्रॉपर्टी काय विचारते रे? at most 2 6. at most 6 म्हणजे उत्तर काय मिळेल? प्रॉपर्टी ऑफ less than लेस दॅन ऑर इक्वल टू किती? 2. मग आता सांगा x is equal to 0 plus property of x is equal to 1 plus property of x is equal to 2. मग x is equal to 0 म्हणजे किती? 6c0 काय आलं? 1 upon 6 raised to किती? 0 5 upon 6 raised to 6 6c1 1 upon 6 raised to 5 6c2 1 upon 6 raised to 2 5 upon 6 raised to 4. उत्तर काय आलं? 1 5 upon 6 raised to 6 1 upon 6 5 upon 6 raised to 5 6 गुणिले 4 5 3 1 into 2 1 upon 6 square 5 upon 6 raised to 2. उत्तर किती आलं? 5 raised to 6 इथं 6 upon 6 get cancel 5 raised to 5 6 raised to 5. इथं एक 6 पे कॅन्सल करू नंबर नाही त्याला 15 करा 6 जागा राहू द्या म्हणजे 15 into 5 raised to 4 upon 6 raised to 6. आणि मग वाटलं असेल तर 6 पण करा इथं 6 करा परत. आणि मग काय कॉमन येण्यासारखं चान्सेस होते? शेवटची पॉवर किती आहे? 5 raised to 4 upon 6 raised to 6 कॉमन काय राहिलं इथं? 25 स्क्वेअर राहिला नाही तर 3 राहिलं इथं 30 राहिलं 30 इथं 5 राहिला 6 राहिला आणि इथे किती राहिलं 50. काय कॅल्क्युलेशन झाले? 70 into 5 raised to 4 upon 6 raised to 6. That is our बरोबर आहे का? ओके का? एक्झाम्पल नंबर 10. It is known that 10% of certain articles manufactured are defective.
म्हणजे ज्याच्यामध्ये इफेक्ट नाही त्याला काय म्हणायचं डिफेक्ट. What is the probability that random sample of 12 such articles 9 are defective? त्याच्यामध्ये काय सांगतात 9 are defective. तुम्हाला विचारला प्रश्न पहा. सोपा प्रश्न दिलेला आहे. काय विचारलंय काय दिले बघा. मग इथं काय म्हणायचं we consider the sample of 12 articles sample of 12 म्हणजे आपल्या यांची किंमत किती झाली 12. आता काय विचारलं लेट x मग आता डिफेक्टिव्ह किती येते नाही x इथे म्हणायचं नंबर ऑफ डिफेक्टिव्ह article number of defective articles. आता p काय डिफेक्ट करतो probability of defective articles which is given below, that is 10% means what 10 म्हणजेच किती आले 1 upon 10. मग q ची किंमत किती आली 1 minus 1 upon 10 means 9 upon 10 are not defective articles. If you got the n, p and q, then we write the x follows the binomial distribution of n and p. या ठिकाणी नोट is the PMF of random variable x is given by मग काय दिलं product of x equal to small x is equal to nc x p raised to x q raised to n minus x आणि मग that is product of x equal to small x nc चं उत्तर काय आहे this is the formula n n आहे तो cx ची किंमत आहे 1 upon 10 raised to x तर 9 upon 10 raised to 9 minus 12 minus x run form किती आयटम सांगितले ते 12 आपल्या म्हणजे 0 1 2 up to 12 आयटम इफेक्टिव्ह असू शकतात दॅट इज px. आणि प्रश्न विचारला 9 are defective. What is the probability that random sample gives of 12 such articles 9 are defective? 9 defective articles. What is the probability of 9 defective articles? Okay. The probability of x equal to आणि मग काय उत्तर मिळेल तर 12c9 1 upon 10 raised to 9 आणि इथे 9 upon 10 raised to मात्र 12 minus 9 म्हणजे 12 into 11 into 10 1 into 2 into 3 into 1 upon 10 raised to 9 so 9 upon 10 raised to 3 12 साइड 12 मग आता इथे उत्तर किती आलं होतं एक 10 आपण याच्यात नाही त्याच्यात करू शकतो म्हणजे साधारणपणे 22 220 गुणिले 1/1000 12 आणि 9चा तिसरा प्लसला आपल्याकडे 10 इथं करू शकतो 11 घात करू शकतो 22 गुणिले 81 गुणिले 9 729 याला परत 729 ला 22 5
ठीक आहे. चॅप्टर मधून शेवटचे एक्झाम्पल गिवन दॅट एक्स म्हणून द बायनरी डिस्ट्रीब्युशन एन. आता याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला कोणते माहित पाहिजे. एक्स इज इक्वल टू एन बी, व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू एन बी आणि स्टँडर्ड डेविएशन म्हणजे काय तर अंडर रूट व्हेरियन्स ऑफ एक्स. हे तीन फॉर्म्युले माहित असतात तर हे चार आपण सहजरित्या सोडू शकतो. ओके, आता पहा सोल्युशन ऑफ फर्स्ट काय गिवन दिलेले गिवन काय तर यांची किंमत दिली आपल्याला a, ची किंमत दिली पॉइंट n दिलाय p दिलाय. काय करायचं आता q काढता येणार q काढून घ्यायचं 1 मायनस p 1 मायनस 0.006 त्याची किंमत आली p ची किंमत आली. मग आता इथे विचारलं काय एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे काय फॉर्म्युला n ठेवा दोन्ही किंमत 10 into 0.4 variance of x n p q 10 into 0.4 into 0.6 ह्याला गुणाकार करा पॉइंट 24 त्याला 10 गुणा 2.43 झालं पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय गिवन दिलेले गिवन दॅट p दिलाय 0.6 आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे फॉर्म लावला पाहिजे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू इज इक्वल टू p ची किंमत आहे म्हणजे n 0.6 इक्वल टू 6 n इज इक्वल टू 6 अपॉन 0.6 मग 60 अपॉन 6 म्हणजे t याची किंमत किती मिळाली ते n मिळाला. p तुम्हाला माहिती आहे काय आहे 2 1 मायनस 1 मायनस 0.6 म्हणजे 0.4 तो विचारले काय तुम्हाला बेलन्स करायचं n आपल्याला मिळाले आता व्हेरियन्स काय व्हेरियन्स ऑफ x इक्वल टू n p into 0.6 0.4 कराना 10 into 2 0.2 झालं व्हेरियन्स इथं आला तसाचा. तिसरं एक्झाम्पल गिवन दॅट काय दिलंय मला यांची किंमत 25 एक्सपेक्टेड व्हॅल्यू p आणि n ची विचारले. एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला आपल्याला आला पाहिजे त्याचे प्रदान त्याला 25 ची किंमत काढायची. काय होतं 25 100 25 50 60 2 6 उत्तर आलं. त्याचं उत्तर किती आलं 6. ओके, आता 6 आल्यानंतर आपले व्हॅल्यू ऑफ x काय अंडर रूट 10 म्हणजे अंडर रूट 6 समजो अडचणच नाही. ओके, चौथा दाखवूया काय गिवन दॅट दिलंय तर गिवन दिलंय n इक्वल टू 100 e of x इक्वल टू 8 मग व्हेरियन्स विचारले करायला e of x चा फॉर्म्युला n इज इक्वल टू याची किंमत 10 b विचारलं 8 याची किंमत 8 अपॉन 10 अपॉन 8 b असते त्याचा पॉइंट 8. ओके, मग q विचारला आपल्याला 1 मायनस b 1 मायनस पॉइंट 8 म्हणजे उत्तराला पॉइंट. ठीक आहे, मग व्हेरियन्स विचारले व्हेरियन्स ऑफ x n p 10 ची व्हॅल्यू 10 ची व्हॅल्यू 0 आहे ची व्हॅल्यू 0.2 उत्तराला 10 into 0.60 म्हणजे 1.6 झालं.
काय चॅप्टर त्या ठिकाणी काय झालं संपलेला आहे. तिथे लक्षात सगळ्यांच्या काहीच अवघड नाही. ह्या चॅप्टरमध्ये फक्त हे 3 फॉर्म्युले आहेत. एक फॉर्म्युला आपला पीएमचा प्रॉडक्ट ऑफ एक्स इक्वल टू एक्स एनसीएक्स बस 3च फॉर्म्युले 5 मार्क चॅप्टर हे सहजरित्या देऊन जातात. ओके ठीक आहे.